Hello friends, today we are going to start our new chapter current, electricity and magnetism म्हणजे धारा, विद्युत आणि चुंबकत्व. So you learnt in 7th standard constituents in an atom: proton, neutron and electron are the constituents present in an atom. An atom has same number of positively charged proton and negatively charged electrons. So an object doesn't show any charge through its atom contains charged particle. Therefore we can say that plenty of electrical charge is filled in the object around us. अणु हा विद्युत दृष्ट्या आपण त्याला उदासीन म्हणतो, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण प्रभारित कण आणि प्रोटॉन म्हणजे धन प्रभारित कण असतात आणि यांची संख्या समान असते. If a glass rod is rubbed on a silk cloth, जर आपण काचेचा दांडा सिल्कच्या कपड्यावर घासला तर काय होतं पहा, म्हणजे वस्तू प्रभारित कशा होतात पहा. किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर and these are the negatively charged. Moving negatively charged particles are the electron. This negative charge be made to flow. म्हणजे हा जो ऋण प्रभार आहे तो आपल्याला प्रवाहित करता येतो. एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर हा ऋण प्रभार स्थानांतरित होतो. म्हणजे चल विद्युत जे आहे ते एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होते आणि हाच ऋण प्रभार असतो म्हणजे इलेक्ट्रॉन. कारण आपण चल ऋण प्रभारित कणांनाच काय म्हटलेले, इलेक्ट्रॉन असं म्हणतात. तर हा ऋण प्रभार पण आपल्याला प्रवाहित करता येईल का, की जसं आपण वॉटरचा फ्लो करतो किंवा वॉटर इज फ्लोइंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. Similarly, electrons are flow from negative to positive charge and we get current electricity when the electrons in an electrical conductor are made to flow. जर आपण इलेक्ट्रिकल कंडक्टर म्हणजे वायर जे असते कॉपरची, त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांना जर गतिमान करू शकलो आपण तर आपल्याला इलेक्ट्रिक करंट मिळू शकतो किंवा करंट इलेक्ट्रिसिटी मिळते. मीन्स वी गेट करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत आपल्याला मिळेल. किंवा वेन द इलेक्ट्रॉन्स इन एन इलेक्ट्रिकल कंडक्टर, जेव्हा विद्युत वाहकामधले इलेक्ट्रॉन आपण गतिमान करू तेव्हा. नाउ नेक्स्ट वन इज करंट इलेक्ट्रिसिटी. A large current flows when lightning takes place from a cloud. ज्या वेळेला ढगातून जमिनीवर वीज पडते त्यावेळेला मोठा विद्युत प्रवाह वाहतो. While sensation is felt by us due to microscopically small current flowing to the brain. पण कोणतीही संवेदना आपल्या मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहानं होते. You are aware of the current flowing through wires. तुम्हाला इलेक्ट्रिक वायर मधून करंट फ्लो कसा होतो त्याच्याबद्दल म्हणजे माहित आहे किंवा परिचयाचे आहे. आपल्या घरामध्ये ज्या वेगवेगळ्या इलेक्ट्रिकच्या वायर आहेत त्यामधून वाहणारा करंट किंवा इलेक्ट्रिक बल्ब मधून वाहणारा किंवा इतर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस त्यामधून होणारा जो इलेक्ट्रिक फ्लो आहे तो तुम्हाला परिचयाचा आहे. इन द इलेक्ट्रिक सेल ऑफ रेडिओमध्ये जे सेल असतात किंवा आपली कार बॅटरी असते त्याच्यामध्ये करंट इज प्रोड्यूस्ड बाय फ्लो
by the flow of the negatively and positively charged particles. Next one is electrostatic potential. Water or liquid flows from higher level to the lower level, and heat always flow from a body at higher temperature to a body at lower temperature. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे त्याला आपण स्थितिक विद्युत स्थितिक असं म्हणतो. आपल्याला हे माहिती आहे की वॉटर और लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. उच्च दाबाकडून म्हणतो किंवा उंच पातळीकडून कमी पातळीकडे पाणी किंवा द्रव पदार्थ वाहतात. उष्णतेचं वहन पाहिलं तर ती जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. सिमिलरली पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम पॉइंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू अ पॉइंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. म्हणजे याच पद्धतीनं धनप्रभाराची प्रवृत्ती काय असते, अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची प्रवृत्ती असते. This electric level deciding the direction of flow of electric charge is called electrostatic potential. Now what is potential difference? विभवांतर. Similar to the height of waterfall, म्हणजे धबधब्याची उंची. The temperature difference of hot and cold bodies, म्हणजे थंड आणि गरम वस्तू मधला जो टेम्परेचर डिफरन्स आहे. तर द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ऑफ 2 points means potential difference. What is potential difference? The difference between the potential of 2 points is the potential difference. We have seen that electric current is produced due to flow of charged particles. Electric charge is flowing through a wire in 1 second can be called unit current. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात जर वाहणारा जो विद्युत प्रभार आहे त्याला एकक विद्युत प्रभार म्हणतात. युनिट करंट म्हणजे एकक विद्युत प्रभार. And the SI unit of electric current is coulomb. SI unit of electric current is coulomb per second, or it is also called as ampere. Not only coulomb but coulomb per second. असं का म्हटलेलं आहे तर एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणारा जो विद्युत प्रभार आहे त्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रभार म्हणतात. आणि त्यामुळं SI unit of electric current is coulomb per second, or it is also called as ampere. What is the relation between ampere and coulomb? 1 ampere equal to 1 coulomb per second. Electric current is a scalar quantity as it has direction. Now about electric cell means vidyut ghat. What is electric cells? A source is required to produce uniform flow of charge in a circuit. जर आपण सर्किट एखादं बनवलं म्हणजे परिपथ आणि त्याच्यामध्ये सेलच जोडला नाही तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. बिकॉज देयर इज अ नो सोर्स means electric cell, a source is required to produce a uniform flow of charge in a circuit. Such a general device is called electric cell. Various types of electric cells are available today, and these are used in a range of machines from wristwatches to submarines. म्हणजे अगदी आपल्या मनगटी घड्याळापासून मोठमोठ्या पाणबुड्यांपर्यंत हे इलेक्ट्रिक सेल यूज केले जातात. आउट ऑफ दिस यू मस्ट बी अवेअर ऑफ सोलार सेल. सोलार सेल म्हणजे सौर घट म्हणतात. The main function of various electric cell is maintain a constant potential difference between its two terminals.
दोन टोकामधलं जे विभवांतर आहे ते कायम राखण्याचं काम हे सेल करत असतात. द इलेक्ट्रिक सेल वर्क ऑन इलेक्ट्रिक चार्जेस टू मेंटेन अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स about which will you learn. Let us learn about the electric cell and are currently in use. So first one is dry cell. Dry cell means we will learn about dry cell in next period. But there is one question in assignment. You have to solve it. The question is, which constituents are present in an atom? So write the answer of this question. Thank you.